नमस्कार मंडळी. मुगाच्या डाळीचे अप्रतिम चवीचे लाडू, तेही अतिशय सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अगदी महिनाभर हे लाडू टिकतात. अगदी खुसखुशीत त्याचबरोबर मऊसूत असे हे लाडू तयार होतात. दिसायला जेवढे सुंदर झालेले आहेत, चवीलाही तेवढेच अप्रतिम होतात. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. तर यासाठी मी इथे 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ मी इथे धुवून नाही घेतली. ती फक्त ओल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली, म्हणजे तिला काही धूळ माती लागलेली असेल तर ती निघून जाईल. डाळ स्वच्छ पुसून त्यानंतर चाळून घेतली. आता इथे फक्त पाव कप तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम करायची कमी आणि मंद आचेवर ही डाळ जी आहे तुपामध्ये मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. तर अगदी कमी तुपाचा वापर करून डाळ मस्त तळल्या जाते. तर बघू शकता एवढी डाळ तळायला मला बरोबर 9 मिनिटं लागले. मस्त सोनेरी रंगावर डाळ तळून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये काढायची. जास्तीचं तूप सगळं निथरून द्यायचं. त्यानंतर डाळ पूर्णपणे थंड झाली की मिक्सरच्या सहाय्याने बारीक त्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्येच वेलची पूड, चिमूटभर मीठ घालायचं आणि एकदम बारीक पीठ असं तयार करून घ्यायचंय. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मिक्सरच्या सहाय्याने बारीक पीठ तयार नाही झालेलं, तर ते बारीक पिठाच्या चाळणीने चाळून देखील घेऊ शकता. आता जे राहिलेलं तूप होतं त्यातलं अर्धं तूप कढईमध्ये घातलेलं आहे आणि दळून घेतलेलं मुगाच्या डाळीचं पीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचंय. मिक्स केल्यावर बघू शकता हे कोरडं-कोरडं वाटतंय मिश्रण. त्यामुळे मी परत राहिलेलं सगळं तूप घातलेलं आहे. आपल्याला हे लाडू करण्यासाठी थोडंसं ओलसर असं हे मिश्रण झालं पाहिजे. तर बघू शकता अशा पद्धतीचं ओलसर पीठ झालंय आणि गॅस सुरू करून फक्त आता इथे 2 मिनिटं झालेत. पीठ चांगलं गरम झालंय. तर आपले लाडू अजिबात करकर लागले नाही पाहिजे. त्याकरिता अगदी 2 टेबलस्पून पाण्याचा शिपका यावर द्यायचा आहे आणि परत हे पीठ जे आहे 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं, जोपर्यंत यातलं पाणी पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत. तर पाण्याचा शिपका दिल्याने त्यामध्ये गुठळ्या तयार होतात. तर ग्लासाच्या सहाय्याने त्या मोडून घ्यायच्या आणि बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटं परत भाजून घेतल्यानंतर मस्त दाणेदार आणि मोकळं-मोकळं मिश्रण तयार झालं. ते थंड करायला ठेवलेलं आहे आणि इथे पाऊण कप साखर मी दळून घेतलेली आहे लाडू करण्यासाठी. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. तर लाडूचं मिश्रण ताटामध्ये पसरून ठेवलं होतं थंड होण्यासाठी. आता यामध्ये पिठी साखर, आवडीचा सुकामेवा, वेलची पूड वगैरे घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि लाडू बांधायला घ्यायचे आहेत. तर अतिशय सोपे आणि चवीला अप्रतिम हे लाडू तयार होतात. करायलाही सोपे आहे. एकदा नक्की करून पहा. फक्त डाळ चांगली तळून घ्यायची, त्यानंतर डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची आणि पीठ भाजताना पाण्याचा किंवा दुधाचा शिपका द्यायचा, जेणेकरून मग पिठातील कणिक छान नरम होते. अजिबात लाडू करकर लागत नाही. लाडू बांधायलाही खूप सोपे जातात. बघू शकता एकदम हलक्या हाताने लाडू बांधल्या जातात. हातावर छान गोल फिरवून घेतला की लाडूला छान चमक येते, बघू शकता. तर मस्त असे हे मुगाचे लाडू तयार होतात. मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये 10 लाडू तयार झाले. तुम्ही देखील करून पहा ही रेसिपी आणि आवडल्यास नक्की फॉलो करा. धन्यवाद.